माय गॉड, काय घडतंय घरात? सगळं किती भयानक आहे, काहीच कळत नाही आणि मी या सगळ्यामध्ये मध्ये चढकले, काहीच करू शकत नाहीये. हे अचानक मंजिरी मॅडमनं काय झालं होतं, त्याचा तो हात, गॉड गॉड, आणि त्यांना मी त्या अवस्थेत सोडून पळून गेले. ते चिडणार आहेत, ते चिडले असणार आहेत माझ्यावर. नाही, एक मिनिट, तर मला मला काही करणार नाही ना? मला नाही मारणार ना आता? प्लीज 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 मला मारू नका प्लीज. अगं प्लीज प्लीज मॅडम. माया, काय काय झालंय? कोण मारतंय? का? अच्छा, तुम्ही आहात? मग तुला काय वाटलं? मला मला कोण वाटलं? कोणी नाही. मग कोण मारणार होतं तुला? अहो कुठे काय काय काही नाही. माया, माया, मला सांगणारच का? मी तुला आज ओळखत नाहीये. नाही तुम्ही ते अचानक खांद्यावर हात ठेवला ना, म्हणून मी दचकले, मला काही नाही. पण तू काय एवढी घाबरलीयस? चेहरा बघ तुझा, घाम आलाय. हा ते हा टेम्परेचर वाढलंय ना, गरमी आहे म्हणून. माया, उगाच खोटं बोलू नको माझ्याशी. खरं काय झालंय ते सांग मला. अहो मी तुम्हाला खरं सांगते. ते आपण ते प्लॅनचेट वगैरे केलेलं ना, मग तो आत्मा तो कधी कुठूनही येऊ शकतो, म्हणून ना माझ्या मनात धडकी भरली आहे, म्हणून मी पटकन घाबरले. एक मिनिट, आपण जेव्हा प्लॅनचेट केलं होतं तेव्हा तो आत्मा आपल्याला दिसला होता. त्याच्यानंतर तो आत्मा कुणालाही दिसलेला नाहीये, कळलं तुला? हो, तुला दिसलाय का तो आत्मा? हा, तू तुझ्याशी बोलला का तो आत्मा काही? नाही नाही नाही. अहो मी सांगितलं ना तुम्हाला की ते आत्मा फक्त प्लॅनचेट पुरतं दिसणार, त्यानंतर नाही दिसणार आपल्याला. माया, मला खरं काय झालं ते सांग, नाहीतर मी. मीरा, आत्या तू मीराला बघितलंस? मीरा नाही रे, मी नाही पाहिलं तिला. अथर्व, अरे काय माहितीये का, अचानक मध्येच ती गायब होते रे कुठे, म्हणजे कळतही नाही की कुठे गेलीये. आणि काय बोलणार ना तिला आता. मायाला माहिती असेल कदाचित. माया, तू पाहिलंच तिला? नाही, मी नाही बघितलं. अच्छा, नाही बघितलं. हे कसं शक्य आहे? आताच तर मॅडमची अवस्था इतकी भयानक झाली होती आणि आता त्या अगदी नॉर्मल झाल्या. कुठे गेली होतीस मीरा? मी बाहेर गेले होते, आलेच. असं अर्धवट उत्तर देऊन जाऊ नकोस. सांगितलं ना, बाहेर गेले होते. यात अर्धवट उत्तर कुठे दिला? बाहेर म्हणजे एक्झॅक्टली कुठे गेली होतीस, कशासाठी गेली होतीस? खरंच तुम्ही हे विचारताय? आता मी न सांगता कुठे जाऊही शकत नाहीये का? सहज विचारलं, जातो. आलेच. थोड्या वेळापूर्वी मंजिरी मॅडम घराच्या मागे जात होत्या. आता मीरा आणि मॅडम सोबतच बाहेरून आलेत. याचा अर्थ हा आहे की जे काही घडतंय त्यात मीरा इन्व्हॉल्व्ड आहे. काय करू? खडा मिळवण्यासाठी या कवड्या त्या दोघींना देणं
हा सौदा योग्य आहे का? पण पण शक्ती मिळवण्यासाठी या कवड्या जर का मी त्या दोघींना दिल्या तर मग शक्ती मिळाल्यानंतर त्याचा वापर कशासाठी करू? नाही पण 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 आत्ताच्या परिस्थितीत हेच योग्य आहे. हो, हेच योग्य आहे. कारण एकदा का मला खडा मिळाला, एकदा का माझी शक्ती मला परत मिळाली की माझ्या कवड्या परत मिळवणं माझ्यासाठी अवघड नाहीये. हो हो हो, तेच योग्य आहे. तेच योग्य आहे. माझा खडा कुठे? थांब मीरा, आधी कवड्या ताब्यात घे. नाही, आधी माझा खडा दे. आधी कवड्या, आधी खडा. मंजिरी, आमचा तुझ्यावर विश्वास नाही. आधी कवड्या दे. काय चाललंय तुमचं लहान मुलांसारखं? हा, माझा खडा दे. नाही, आधी कवड्या दे. एक काम करूया ना. हा, तुम्ही एका हाताने खडा द्या, दुसऱ्या हाताने कवड्या घ्या. हा, नाही. जर का तुझ्या हातात आधी खडा आला तर तुझ्या शक्ती परत येतील. हो, आणि या खड्याच्या जादूने जर तू आम्हा दोघींना सुद्धा वशमध्ये केलंस तर? मग मी असं का करेन? तू असं करणार नाही कशावरून? आणि मी जर का तुम्हाला कवड्या दिल्या आणि तुम्ही मला खडा दिलाच नाही तर? मंजिरी, आमच्याकडे तुझा खडा आहे, पण त्याचं काय करायचं ना हेच कळत नाहीये. आम्ही कसं वापरू तो? तेच तर म्हणते ना, म्हणूनच म्हणते माझा खडा द्या, तुम्ही कवड्या घ्या ना. मला नकोयत कवड्या, नकोयत मला. दे मग. आधी खडा दे. ताई राहू दे अगं, हे नाही ऐकणार. तू कवड्या तुझ्याकडेच ठेव, आपण जाऊया. मला असं वाटतंय की हा खडा नष्ट करण्याशिवाय आपल्याकडे काही दुसरा पर्यायच नाहीये. उगाच आपण हिच्याशी सौदा वगैरे करायला आलो. चल, बरोबर आहे, चल. थांबा.